सोलापूर शहर जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या हत्यांच्या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. शहरवासियांच्या मनातील भीती कमी होण्यासाठी पोलिसांच्या माध्यमातून गुन्हेगारांवर कायद्याचा वचक राहणे आवश्यक आहे. याकरता पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलावीत अशी मागणी सोलापूर शहर भारतीय जनता पार्टीतर्फे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. याबाबतचे निवेदन पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी स्वीकारले. गेल्या काही दिवसांपासून सोलापूर शहर जिल्ह्यात गुन्हेगारीने अत्यंत उग्र रूप धारण केले आहे. अवघ्या 3 तासात तब्बल 6 जणांचे खून झाल्याने संपूर्ण सोलापूर जिल्हा हादरून गेला आहे. सलग घडणाऱ्या हत्याकांडांमुळे संपूर्ण समाजात प्रचंड भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. 3 मे रोजी माधवनगर परिसरात भर चौकात दिवसाढवळ्या झालेली हत्या, बोरामणी येथे घरात घुसून झालेल्या तिहेरी हत्याकांडामुळे सामान्य नागरिक, महिला आणि व्यापारी वर्गात दहशत पसरली आहे. भर दिवसा लोकांची वर्दळ असताना गुन्हेगार हत्यारे घेऊन रस्त्यावरती दहशत माजवत आहेत, खून करत आहेत. यावरून गुन्हेगारांना पोलिसांचा, कायद्याचा कसलाही वचक नाही हे स्पष्ट होते. सर्वसामान्य माणूस स्वतःच्या घरात आणि रस्त्यावरही सुरक्षित नसेल तर त्यांनी जगावे कसे? समाजात असलेली ही असुरक्षिततेची आणि भीतीची भावना शहराच्या शांततेसाठी अत्यंत घातक आहे. समाजातील ही अस्वस्थता आणि भीती दूर करणे ही सध्या प्रशासनातील सर्वात मोठी जबाबदारी आहे. गुन्हेगारांना लवकरात लवकर कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर म्हणाल्या. या प्रसंगी भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, महापौर विनायक कोंडल, सभागृह नेते नरेंद्र काळे, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, माजी आमदार नरसिंग मेंगजी, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विजय कुलथे, भाजप सरचिटणीस डॉक्टर शिवराज सरतापे, मंडळ अध्यक्ष नागेश सरगम, महेश देवकर, शहर चिटणीस रवी भवानी, बजरंग कुलकर्णी, ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष राजू हिबारे, अल्पसंख्याक महामंत्री आदम शेख, व्यापारी आघाडी अध्यक्ष लक्ष्मीकांत खंडेलवाल, विश्वनाथ पॅटी, विजय धोत्रे, ओंकार होमकर आदी उपस्थित होते. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.